शेठ टीजे एज्युकेशन सोसायटीचे शेठ नानजीबाई खेमजीबाई ठक्कर ठाणावाला वाणिज्य आणि शेठ जयंतीलाल त्रिभुवनदास ठक्कर ठाणावाला कला महाविद्यालय ठाणेमधील मराठी वाङ्मय मंडळ आणि अंतर्गत गुणवत्ता हमी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 13 ते 16 ऑक्टोबर रोजी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी किल्ले बांधणी स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व विद्यार्थ्यांनी बनवलेल्या किल्ल्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते। महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिलीप पाटील यांच्या हस्ते सदर स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले। याप्रसंगी उपप्राचार्य डॉक्टर मानुषी बागची, अंतर्गत गुणवत्ता हमी विभागाच्या समन्वयक डॉक्टर हिमांशी मनसुखानी, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते। सदर स्पर्धांचे निकाल सन्माननीय प्राचार्यांच्या हस्ते जाहीर करण्यात आले। यावेळी प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन करताना संस्कृती जोपासण्याचा मंत्र विद्यार्थ्यांना दिलाय। सदर उपक्रमास टीजे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष समाजरत्न डॉक्टर शेठ नानजीबाई ठक्कर ठाणावाला यांनी शुभाशीर्वाद दिले। मराठी वाङ्मय मंडळ आणि सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक देखील केले। जय भगवान जय भगवान। आमचे एनकेटी थानावाला कॉलेजचे विद्यार्थी, सिनियर कॉलेजचे, त्यांनी खरोखर जे 5 किल्ले बनवले बघण्यासारखे आहे। तिकडे मी साईडवर सगळे किल्ल्यावर जाऊन आलो आहे, कारण मी महाराष्ट्रभर नाही भारतभर मध्ये फिरतात। काल 4 दिवसापासून आलो आहे। तापोला, महाबळेश्वर, पुढे गावामध्ये कोणी पोहोचत नाही तिकडे जातो मी। खरोखर हे किल्ले सगळे घेण्यासारखे आहे। हे किल्ले बनवणे सोपा नाही आहे। त्याच्यामध्ये त्यांच्याकडे कला असली पाहिजे आणि विद्यार्थ्यांमध्ये कला भरपूर आहे, वाव देण्याची गरज आहे। आणि हे किल्ले बघून लोकांना इथे बसून तो किल्ले तिकडे दिसणार जर डोका टाकला तर। आणि त्यामध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी भरपूर मेहनत केली आहे 2 दिवसात, पण असं बनवायला गेलं तर 1 महिना पण बनवू शकत नाही। असे किल्ले बनवले, आपल्याला बघत राहायचा ते काय किल्ले आहे। म्हणजे आपल्यामध्ये सर्वांमध्ये भरपूर शक्ती देवाने दिलेली आहे। त्या शक्तीचा सदुपयोग केला तर मी ठाणेमध्ये 0 होता आणि हिरो झाला। पुरुषार्थ करायला पाहिजे। आमच्या मुलाला मी हेच सांगतो, मुलं असले की मुली जास्त हुशार आहे मुलापासून पण, आणि ह्याच्यामध्ये जास्त मुलीचीच कला आहे। मुलांची तर आहेच, पण मुलीची कला आहे। आणि मुलीमध्ये तर एवढी शक्ती आहे त्याचा काही हिसाब नाही आहे। म्हणून मी मुली लोकांना आज 90,000 मुली आपल्याकडे आहे। त्याच्या कारण तोच आहे की मला मुलीला शिकवायला इंटरेस्ट आहे, कारण ते 4 घराचं नाव रोशन करते। मुलगा एकच घराचं नाव कलेक्टर झाला, आता भरपूर कलेक्टर आपले, पण त्याच्या आई वडिलाचं नाव ओळखतो। मुली कलेक्टर झाली तर आई वडिलाचं नाव होतो, ज्याच्या घरी जायला त्याचं नाव होतो। लग्न असलं तर मामाला बोलवायला लागतो, नाही तर खोटा मामाला बोलवायला लागतो। आणि त्याचप्रमाणे त्याची स्वतःच्या मुलाला कलेक्टर बनवू शकते, पोलीस कमिशनर बनवू शकते। तर हे भाव त्यांना इथे एनकेटी थानावाला कॉलेजमध्ये मिळाले। त्याच्यामध्ये शिक्षकांनी पण सहयोग दिला असेल, पण नाही दिला तरी मुलींनी जे काम केलं आहे ते खरोखर बक्षीस लायक आहे। आणि आपण त्याला जेव्हा मोठा कार्यक्रम असेल तेव्हा हे सर्व पोरांना बक्षीस देऊ, कारण पैसा महत्त्व नाही, बक्षीस महत्त्व नाही, पण प्रोत्साहन महत्त्व आहे की ज्याच्यामुळे परत त्याला काही नवीन करायची इच्छा होईल। आणि हे सर्व मुलीला सगळ्याला दाखवणार आणि ते बघून ते पण खुश होणार। आणि इथे माझ्याकडे रोज 100-150 लोक, त्याला पण सांगेल की तुम्ही किल्ला बघा, तिथे जायची गरज नाही, हे इथे किल्ला इथं दिसतो। परत आपण सर्व विद्यार्थ्यांना धन्यवाद देतो आणि असे कर्म करत जा की ज्याच्याकडून दुसऱ्याला प्रेरणा मिळेल। माझं नाव वैभव अर्जुन पाटील, मी TYBA मध्ये शेठ NKDT कॉलेजमध्ये शिकत आहे, लास्ट इयरला आहे। आम्ही ह्या मराठी वाङ्मय मंडळाकडून शेठजींच्या तर्फे आणि दिलीप पाटील आमचे प्राचार्य आहेत, त्या सरांकडून आम्ही परमिशन घेऊन कॉलेजमध्ये किल्ला बांधण्याचे आयोजित करण्यात आली। ही स्पर्धा काही वर्ष अगोदर सगळीकडे दिसायची की दिवाळी आली की आपल्याला स्पर्धा दिसते किल्ले बांधण्याचे। हा उत्साह पोरांमध्ये काही दिवसांनी थोडं काही वर्षानंतर दुर्लभ होताना दिसत होता। त्यानुसार मग याच्यामध्ये पोरांना काय नवीन क्रिएट करता येतील किंवा नवीन कला वगैरे, जसं आपल्याला आपला इतिहास संस्कृती ही जपण्याचे त्यांना एक ओढ लागेल। आणि नक्की आपला इतिहास काय, आपले किल्ले आपण का जपले पाहिजे, त्या किल्ल्यांमुळे का निसर्गाचा वापर केला जातो, त्याच्यामुळे संवर्धन काय होतं, यानुसार सगळ्यांना आपली माहिती मिळेल। याचा पाठचा उद्देश आणि मुख्य होतं की यामध्ये पोरी पण होत्या आमच्या ग्रुपमध्ये, त्यानंतर एक पोरं पण होते, सगळ्या प्रकारचे आमच्यामध्ये 1st इयर 2nd इयर 3rd इयर सगळ्यांचा सहभाग होता। आणि ह्या सहभागामधून हे होतं की फक्त तुम्ही दिवाळीमध्ये फटाकडे वगैरे फोडण्याचा प्रयत्न करू नका, की आपली पाठची संस्कृती काय, त्या संस्कृतीचा पाठचा उद्दिष्ट काय, त्यामध्ये आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय फायदा होतो, या सगळ्या गोष्टी सांगायच्या होत्या। माझं नाव शिशिर रांगणे, मी मराठी विषयाचा प्राध्यापक म्हणून शेठ NKDT महाविद्यालयामध्ये काम करतोय। आपण मराठी वाङ्मय मंडळाच्या वतीने किल्ल्यांची स्पर्धा आयोजित केली होती। त्याच्यामध्ये मुरुड जंजिरा,
त्याच्यानंतर आपण पुरंदर बोलू ओके. मुरुड जंजिरा, पुरंदर, रायगड, त्याच्यानंतर शिवनेरी आणि सिंधुदुर्ग असे 5 किल्ले आपल्या विद्यार्थ्यांनी बनवले होते. तर शेठजींच्या आणि प्राचार्यांच्या मार्गदर्शनावर हा सगळा उपक्रम आम्ही केलेला आहे. विद्यार्थ्यांच्या प्रचंड उत्साहामध्ये विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम सादर केलेला आहे.